तर आता आमच्या सगळ्यांची तयारी चालू आहे। तर महालक्ष्मींना आम्ही 9:30 वर काही जे जमलं का बघतोय, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज महालक्ष्मींचे आगमन, तर आपले गौरी गणपती सोहळा, तर आज ऋतूच्याही घरी महालक्ष्मी बसणार तर पहिल्यांदाच होतं। तर सकाळी नतीचे बसवणार होतो आणि नंतर 4 वाजता मम्मीच्या घरी, कारण दोन्ही पाहुणे आता एकच झाले ना, तर सकाळी एकीचं करायचं, नंतर 4 वाजता एकीचं। तर मी मम्मीकडे आल्यानंतर ऋतूच्या महालक्ष्मी मिरवणूक निघाली होती। इथेच आमच्या इथे भगवती मातेचं मंदिर आहे, तिथे दर्शनासाठी आणले जातात। तर इथेच दर्शनासाठी आले होते, तर आम्ही सगळे काही आलो होतो। आणि त्यानंतर आता मम्मीच्याही घरी भरपूर अशी तयारी करायची होती, तर सगळेजण आलेले होते। आणि हे बघा, तर इथल्या म्हणजे गौऱ्यांना इथे मंदिरामध्ये देवीला भेटवणार, तिथेही हळदी कुंकू करणार आणि वाजत गाजत आपली महालक्ष्मी आपल्या घरी येणार। तर आणि घरी येताना म्हटलं जातं, गौराई आल्या सोन्याच्या पावली, हिऱ्या मोत्यांच्या पावली। तर खूप छान वाटतं। तर हे बघा, छान मस्त पूजाने रांगोळी काढलेली होती आणि ते तुळशीपाशी ना गौराई ठेवून सगळ्यांनी पूजा वगैरे केली आणि नंतर घरामध्ये त्या गौराईंचं आगमन झालं। तर खूप छान मस्त झालं। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर ऋतू मावशीन त्यांनी पण खूप छान असं मस्त आहे ना गणपतीसाठी डेकोरेशन केले महालक्ष्मीसाठी। तर ऋतू ही पहिल्यांदाच बसवणार, तर खूप छान मस्त डेकोरेशन केलेलं होतं। तर आता तिथे ना म्हणजे गौऱ्यांची मिरवणूक आल्यानंतर अभिषेक वगैरे होता, गुरुजी आलेले नव्हते। तर म्हटले एक बसल्यानंतर पुन्हा जाऊ, कारण भरपूर वेळ असतो। तर आता आम्ही पुन्हा मम्मीकडे आलो आहे आणि आता महालक्ष्मीचे आपले सगळे काही दागदागिने सगळे काही काढून ठेवते वेगवेगळ्या एका साईडला। तर वहिनी पण आले होत्या, लोणारवाडीची मावशी, तर पाचोरे काकू, तर मम्मीच्या फ्रेंड आहे त्या, तर त्या पण आम्हाला मदत आले होत्या सकाळपासूनच। तर सगळेजण येतात आणि देवाचं करायला सगळेजण म्हणजे असं उत्सुकता असते प्रत्येकाला, महालक्ष्मी कधी येणार। तर काहींकडं महालक्ष्मी म्हटलं जातं, काहींकडं गौरी गणपती म्हटलं जातं, तर बरंच काही। तर हे बघा, सगळे काय म्हणजे आमचे मागच्या वर्षीचे भरपूर हार होते, तर सगळे काय मी हार वगैरे काढून ठेवले। तर त्या बहिणी त्या करत होत्या आणि इथेच भगवती मातेचं मंदिर आहे ना, तर देवीला आंघोळ घालायची बाब होती, तर मी मस्त देवीला सगळं आंघोळ वगैरे घातली। त्यानंतर ह्या देवीसाठीही खूप छान मस्त साडी आणलेली होती मम्मीने। तर साडी वगैरे मी नंतर ना देवीला मंदिर वगैरे सुकल्यानंतर देवीला साडी वगैरे घालून दिली आणि त्यानंतर आपली खूप सारी तयारी असते। तर भरपूर तयारी करावं लागते, म्हणजे एकदम असं ध्यानाने सगळ्या काही गोष्टी ठेवाव्या लागतात। तर सगळे काही तयारी आमची घरामध्ये सगळे काही करत होत्या। मी इकडे जया मावशी आणि मी आलेली होती आणि देवीला आंघोळ वगैरे घातली, त्यानंतर साडी वगैरे घातली आणि खूप छान देवीला ही खूप छान असं रूप आलेलं होतं। सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे, तर नक्की बघा। तर हे बघा, हे आपले लाकडी साचे आहे, तर सागवन लाकडचे साचे आहे, तर ते ठेवलेले असतात आम्ही तिथे वरती। आणि आता मामी ते ना गुलाब पाणी लावून ना सगळे काही गौऱ्यांचं साचं सगळे काही पुसून घेते आहे। आणि इकडे मावशी आलेली होती, तर आता साड्या कशा घालायच्या ते ठरवत होतो, नऊवार घालायची की साडी घालायच्या। तर अजून वेळ होता भरपूर, म्हणजे 4 वाजता आम्हाला मिरवणूक काढायची होती। तर म्हणजे 4-5 वाजता जसे आवरेल तसं। तर आणि इकडे मी सगळं काही बांगड्यांचं सेट वगैरे सेट करत होते आणि तिकडं आता अर्चना मामी त्या देवींना साड्या वगैरे घालून बघतील, तर नऊवार घालायची किंवा सहावार घालायची, तर कोणत्या वेगळ्या पद्धती 1-2 ट्राय करू, जी छान दिसेल ती आम्ही ठेवू। तर कोणती साडी घातली आहे तर ते सेकंड पार्ट येणार आहे, तर नक्की बघा, कारण व्हिडिओ खूप मोठे होतात। आणि तर सेकंड पार्टमध्ये सगळं काही शेअर केलेले आपल्या गौऱ्यांचा पूर्ण झालेला लुक। तर आता आमच्या सगळ्यांची तयारी चालू आहे। तर महालक्ष्मींना आम्ही 9:30 वर काही जे जमलं का बघतोय, तर आता घालतोय साड्या वगैरे, तयारी सुरू केली आहे। सगळे जण आलेले आहे मदतीसाठी। आता बघू, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। मी घालू का ब्लाऊज? तर हे रेडीमेडच ब्लाऊज आणलेले होते आणि त्यानंतर आम्ही ना ब्लाऊज पीसचेही छान असे ना, आता इन्स्टावरती भरपूर आयडिया असतात, त्यानुसार आम्ही ब्लाऊज साडीचे साईजचे घातले, खूप छान घातले। नको रे, ते देवाच्या वस्तूपाशी बसू, म्हणजे
यावर्षी आता तर प्रत्येकाच्या आयडिया वेगवेगळ्या. तर ब्लाऊज परकर वगैरे घालून घेतलं, त्यानंतर नऊवारचीही ट्राय करणार आणि साडीचीही ट्राय करणार. तर हे बघा, तर आपल्या साड्या तुम्हाला मी महालक्ष्मीच्या साड्या वगैरे सगळं काही दाखवलं आहे. तर दागिने वगैरे हे दाखवले आहे, हे सगळं काही तुमच्यासोबत शेअर केले. आणि बऱ्याच ताईच खूप सारं प्रेम देतात, खूप सारे कमेंट करतात. पण आता थोडंसं काम आहे मतलब मलाही माहिती, तुम्ही मला समजून घेशाल की कमेंटला रिप्लाय द्यायला मला आता वेळ भेटत नाही, तर 1-2 दिवस समजून घ्या. तर हे बघा, तर आता आमचं चाललं होतं साडी घालण्याचं आणि तिकडे मावशीन त्याही घालत होत्या. तर आज आपल्या घरी महालक्ष्मी येणार, तर गौराई येणार. तर सगळीकडे मस्त वहिनी ही सगळी काही पावले काढत होत्या. तर हळदी आणि कुंकवाचे जिन्याने सगळीकडे दोन्ही साईडला पावलं काढले. आणि इकडे मी अंगणामध्ये सारवलं होतं आजीने सकाळी शेणाने. तर इकडे मोठी छान अशी मस्त रांगोळी काढते आणि मंदिरापर्यंत रांगोळी मस्त काढली होती छोट्या मुलींनी. तर खूप छान वाटत होतं. आणि जेव्हा आपल्या घरी ना गौराई येतात ना, मस्त वाजत गाजत तो क्षण तर बघण्यासारखा असतो आणि खूप भारी वाटतं. तर सगळेजण उत्सुकताने असे बघण्यासाठी आलेले असतात. हे बघा, आणि असे बाहेर आहे ना मस्त ओट्यावरती सगळे घरामध्ये वगैरे सगळीकडे असे पावले काढलेले खूप छान वाटतात, हळदी कुंकवाचे पावले काढलेले. आणि इकडे त्या महालक्ष्मीत साडी वगैरे घालून रेडी होत्या. तर त्यांनाही तिथे मागच्या रूममध्ये जिथे बसवायचे तिथे ठेवलं. आणि इथे त्यांचे हे बाळ तर छोटे, तर मामी आता बाळांनाही तयार करून ठेवत होत्या. म्हणजे ड्रेस वगैरे घालून ठेवायचे, देवींनाही साड्या वगैरे घालून ठेवायच्या. आणि त्यानंतर महालक्ष्मीची मस्त मिरवणूक निघणार. आणि त्यानंतर मिरवणूक झाल्यानंतर सगळे काही दागिने वगैरे मुकुट वगैरे सगळे काही घालायचं. आणि त्यानंतर पूर्ण लूक तयार झाल्यानंतर महालक्ष्मीचं रूप बघण्यासारखं असतं. तर ते नक्की बघा खरंच. आणि व्हिडिओ कसा वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गौराईंना पाटावर ठेवले. तर हे बघा, पाट ठेवलेलं आहे, त्यावरती आसन आथरलं, त्यावरती गौराई ठेवायच्या. तर अशी भरपूर तयारी असते आणि सगळं असं ना एकदम असं लक्षपूर्वक करावं लागतं, एकही गोष्ट न विसरता. तर सगळ्या काही आता मम्मीचं हे 9वं वर्ष आहे. सगळ्यांना असं म्हणजे बघून सगळे काही शिकताय, सगळ्यांना माहिती झालेली आहे. तर आता देवीचं आगमन करायचं होतं. तर मामीने छान मस्त असं स्वागतासाठी छान अशी फ्लॉवरची रांगोळीची खूप छान असं रांगोळी तयार केलेली, ती खूप छान आहे. आणि तुमच्यासोबत शेअर पण केलेली आणि एक नवीन आयडिया, म्हणजे ज्या कोणी ताई बसवत असेल ना तर त्यांनाही अशी नवीन आयडिया बघायला भेटेल. तुम्हीही नक्की करा ट्राय. आणि हे बघा, तर साक्षीबाईंचे काकी मम्मी त्या सगळे काही आल्या होत्या, मावशीन त्याही आलेल्या होत्या. तर इथे मामी पण आल्या. तर ऋतूचंही मस्त गौराईंचं बसून वगैरे स्थापना झालेली होती. आणि तर मी उद्या जाईल, कारण आज मला वेळच भेटला नाही जायला, कारण भरपूर तयारी असते करायची. तर त्यामुळे तर मामीन त्याही आल्या. आणि त्या आल्यानंतर आता सगळे काही इथं सगळे काही आता देवींना सजावट वगैरे करणार. हे बघा, तर इकडे काही सगळ्याच चांदीच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहे. आणि इकडे सगळं काही देवींचा साज वगैरे
तर हे सगळं काही तर काहींनी असं म्हणजे नवस असतो, तर काहींनी दिलेल्या वस्तू असतात, असं सगळं काही असतं. तर सगळं काही देवीला घालतो. आणि हे बघा आमचं सगळ्यांचं चाललं होतं देवींच्या वेलकम करण्याचं, मस्त सगळं काही तयारी. आणि खरंच खूप छान आणि मस्त झाली, सगळ्यांना खूप जास्त आवडली. तुम्हालाही आवडली का? तर व्हिडिओ बघत राहा. तर आता सगळे काही गौऱ्यांची आणण्याची तयारी झाली आहे. तर सगळे काही आता पूर्ण मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. कसं वाटतं, माप वगैरे भरून ठेवलेलं आहे. तर मस्त अशी ना गौऱ्यांची खूप छान असं आगमन झालं. तर नेक्स्ट पार्ट लवकरच येईल, तर नक्की बघा. आणि इथेच आजची व्हिडिओ एंड करते. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.